आता आपण आलो आहे शिवखोडीला, म्हणजे इथं शंकराचं मंदिर आहे. सगळेजण पहिल्या वेळेसच आले आणि हे वैष्णोदेवीपासून 85 किलोमीटर आहे. आम्ही सगळं बसने आलो तिथून ते इथपर्यंत आणि आता इथून बस म्हणजे बसचं जे आम्हाला स्टॉप होतं तिथं सोडलं. तिथून 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही 20-20 रुपये देऊन ह्या ज्या गाड्या आहेत ह्या आपल्याला 1.5 किलोमीटर सोडतात. मग तिथून पुढे आपल्याला एक तर घोडीनी किंवा पालखीनी जावं लागतं, नाहीतर पायी पायी. तर आता आम्ही सगळे पायी चाललो आहे 3 किलोमीटर आणि तिथे गेल्यावर मी आता मंदिर वगैरे दाखवते. बघू आता मध्ये मध्ये शॉप्स वगैरे कसे. इथे पर्स वगैरे चेक झाल्या आमच्या. होय तर ते म्हणत होते की येऊन आणि जाऊन 500 रुपये घेतात, म्हणजे येण्याचे आणि जाण्याचे 500 रुपये घेतात. अंजीरची झाडं पण आहेत इथे. हे अंजीर आले म्हणजे खूप झाडं लागली आम्हाला इथे अंजीरची. कच्चेच आणखी. पांढरे फुलं घेता का शंकराला? टकरा चुके हमसे मुसाफिर, यूं तो कहीं दिल ना लगाया हमने किसी से, किससे सुने यूं तो कहीं ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो. आतमध्ये फोटो काढायला नाही चालला तिथे, बाहेरूनच दाखवते. तिथे आता आतमध्ये गुहेमध्ये जायचं आहे. इथं मंदिर आहे मध्ये. ओम नमः शिवाय. शंकरजीचं मंदिर आहे इथे मध्ये. बघू आता काय आहे, आल्यावर मी तसं तुम्हाला सांगेलच. आतमध्ये मोबाईल वगैरे चालत नाही, त्याच्यामुळे इथे बाहेरच काउंटरवर देतोय आता मोबाईल.
आल्यावर सांगते मी काय होतं काय नाही. आमचं दर्शन झालंय, एक नंबर आहे खरंच. तुम्ही नक्की वैष्णोदेवीपासून 85 किलोमीटर आहे हे. आणि खूप सुंदर, म्हणजे ही गुफा आहे जी मी दाखवते. तर ह्या गुफेमध्ये फक्त एंट्रीला आपण उभं राहून जाऊ शकतो. नंतर आतमध्ये म्हणजे एकदम जो लुकडा माणूस असेल स्लिम, तर तसं चालत जावं लागतं. एकदम छोटी बोळी आहे, त्यातनं चालत जावं लागतं आपल्याला. आणि जसं लहान बाळ रांगतं ना, बाकी तसं रांगत जावं किंवा झोपत जावं लागतं. म्हणजे गुफा एकदम बघण्यासारखी आहे. आणि जे एकदम जाड वगैरे आहेत ते नाही जाऊ शकत, त्यांनी ह्या साईडनी पायी जाऊ शकतात. म्हणजे इथून तुम्ही पण बघण्याची मजा इथनं आहे. एक नंबर आहे, एक नंबर इथनं. आणि बाकीचे जे ढोले वगैरे आहेत तर ते इथनं जात आहे. आतमध्ये पूर्ण भीती वाटण्यासारखं आहे, अंधार आहे, मध्ये मध्ये आहे थोडीशी लाईट, पण गुफा बघण्यासारखी एक नंबर. नक्की भेट द्या, नक्की. आतमध्ये खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहे, आर्मीवाले आहेत. मोबाईल वगैरे एंट्री नाही आहे, पण तुम्ही नक्की भेट द्या. यायच्या वेळेस खूप पाय दुखत होतोय, त्याच्यामुळे मी, दीदी, अवनी आणि पप्पा आम्ही घोड्यावर चाललोय आता खाली. हा माझा घोडा. डुम 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 माझ्या जो घोड्यावाला आहे ना, तो जिथून वरण आपण जोपर्यंत वरून येतो ना तेव्हापासून फोनवर माझी टोपी पडली होती. साईड साईड साईड. अरे घोड्यावाला काही खात दिसत नाही माझं. वरणापासून कालपर्यंत फोनवरच बोलतोय. घोडा माझ्याकडे सोडून दिलाय त्याने. दाखवते मी तुम्हाला. पूर्ण कालपर्यंत सोडा, म्हणजे घोड्याकडे लक्षच देत नाहीये, मी चालवतीये फोनवरच नुसता. मला पाडतो वाटतं खाली एकदा तरी. ए बाई, बघे फोन बघत आहे. काहीतरी सिरियस मॅटर चालू आहे बाबा.
घोडा दिला सोडून. घोडा सोडून दिला. किती अंतरावर आहे दूर. फोनवर नुसतं फोनवर मला पाडतो हा माझ्या त्याच्या सोडून. बघा हे अजून पण किती दूर आहे. घोडा सोडून देतो हा समोर. नुसतं फोनवर हा वरून खालपर्यंत येऊच तर. हा तर माझा घोडा. धन्यवाद भाऊ, सोडलं गेटवर. रुद्राक्ष इथे जंगलमध्ये भेटतात. हे ओरिजिनल आहे. मंदिर खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की आम्ही ब्लॉगमध्ये जर मला म्हणजे आतमध्ये गुहेतले जर फोटो वगैरे भेटले ना तर मी नक्की टाकेल. आणि आता आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर यूं तो कहीं दिल ना लगाया हमने किसी से किससे सुने हैं यूं तो कहीं ऐसे तुम मिले